जय भीम नमो बुद्धाय बहुजन संघटक या पेजवरती आपल्या समोर बोलण्यासाठी उपस्थित आहेत। आज माझ्यासाठी जो विषय दिलेला आहे अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकारणाच्या संदर्भामध्ये म्हणाले होते की राजकारण हा जुगाराचा अड्डा नसून जनकल्याणाचं पवित्र साधन आहे आणि राजकारण हा माझं जीवित कार्य आहे। म्हणजे लोकशाही भारताचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकारणाला जीवित कार्य म्हणतात। म्हणजे राजकारण हे आपल्या दृष्टीनं, या देशाच्या दृष्टीनं, बहुजन समाजाच्या दृष्टीनं किती महत्वाचं आहे की लोकशाही या देशाला ज्यांनी लोकशाही, पुन्हा लोकशाही, संसदीय लोकशाही दिली, ते लोकशाही भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राजकारण माझे जीवित कार्य आहे। म्हणून राजकारण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि त्यावरच आज माझ्या समोर जो विषय दिलेला आहे तर आंबेडकरवादी स्वायत्त व स्वतंत्र राजकारणाची गरज व सध्याची परिस्थिती, सध्याची स्थिती, या विषयावर मी आपल्या समोर अगदी मोजक्या भाषेमध्ये, मोजक्या शब्दामध्ये, मोजक्या थोडक्या 2-3 मुद्द्यावरती आशय घेऊन मी आपल्या समोर हा विषयाचं स्पष्टीकरण, विषयाला न्याय देतोय, विषयावर प्रकाश टाकतोय। कारण चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या माध्यमातून सातत्यानं दौरे आणि कार्यक्रम असल्यामुळं, व्याख्याने चालू असल्यामुळं माझ्या पावसाचं मध्यंतर वातावरण आहे, त्याच्यामुळे तब्येत थोडीशी खराब आहे। तरी सुद्धा या विषयावरच्या अनुषंगाने मी आपल्या समोर माझी भूमिका ठेवू इच्छितो। आंबेडकरवादी स्वायत्त व स्वतंत्र राजकारणाची गरज आणि सद्यस्थिती, यावर बोलताना पहिल्यांदा मी असा मुद्दा मांडेल की आंबेडकरवादी राजकारण ह्या देशामध्ये वाढणं म्हणजे केवळ बौद्ध समाजाचा किंवा आंबेडकरी समाजाचा फायदा आहे, किंवा आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात नसणं म्हणजे केवळ आंबेडकरी समाजाचा, बौद्ध समुदायाचा नुकसान आहे का? आंबेडकरवादी राजकारण या देशामध्ये, या राजकारणाचा प्रभाव वाढणं म्हणजे लोकशाही भारताचं अस्तित्व जिवंत ठेवणं हा दुसरा अर्थ होतो। काय म्हणतोय मी की हा केवळ आंबेडकरवादी राजकारण हा केवळ विशिष्ट जाती समुदायाचं राजकारण नाही, विशिष्ट जातीपुरता आणि जातीचं समुदायाचं राजकारण नाही, तर आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव या देशाच्या राजकारणामध्ये वाढणं म्हणजे लोकशाही भारत जिवंत ठेवणे असा त्याचा दुसरा अर्थ आहे, लक्षात घ्या। आणि मग आज आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये वाढला नसल्यामुळं संविधानाने लोकशाहीच्या माध्यमातून जे अभिवचन दिलं होतं, लोकशाहीचं जे मूल्य होतं, संविधानाचं मूल्य होतं, ते या देशामध्ये यशस्वी झाले नाही, होताना दिसत नाही। आज लोकशाही उलट लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे। आणि म्हणून या देशाचं संविधान आणि या देशाची लोकशाही अंमलबजावणी करायचं असेल तर या देशामध्ये आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव, स्वतंत्र आणि स्वायत्त राजकारणाचा प्रभाव वाढणं गरजेचं आहे। लोकशाही भारतासाठी, संविधान वाचवण्यासाठी, हा देश वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी आंबेडकरवादी राजकारणाचा स्वतंत्र आणि स्वाभिमानी आणि स्वायत्त राजकारण वाढणं ही देशाच्या दृष्टीनं हे राष्ट्रहिताचं कार्य आहे, राष्ट्रहिताचं धोरण आहे, लक्षात घ्या। कारण आजपर्यंत या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान चालवण्यामध्ये, हा देश चालवण्यामध्ये काँग्रेस आणि भाजप हे दोन्हीही नालायक निघाले। म्हणून या संविधानानुसार देश चालवण्याची पात्रता, योग्यता, नेतृत्व क्षमता आणि लायक आंबेडकरीवादी राजकारणामध्येच आहे। या दृष्टीनं, देश हिताच्या दृष्टीनं आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव भारताच्या राजकारणामध्ये
वाढणं, आंबेडकरवादी स्वायत्त व स्वतंत्र राजकारणाची या देशाला गरज आहे. तो प्रभाव वाढणं हे महत्वाचं आहे. या देशातील SC ST OBC यांना जे घटनात्मक अधिकार दिलेले आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी बहुजनाच्या या देशाच्या लोकशाहीचा चालक आणि मालक असणारा SC ST OBC मायनॉरिटी, मराठा, शेतकरी इत्यादी बहुजन समाज, आदिवासी, महिला इत्यादी बहुजन समाज या देशाचा चालक आणि मालक होण्यासाठी आंबेडकरवादी राजकारणाच वाढलं पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आंबेडकरी चळवळी म्हणजे मुळेच बहुजन समाजाचं अस्तित्व निर्माण झालं. SC ST OBC अँड मायनॉरिटी या बहुजन समाजाचं चळवळीमुळेच घटनात्मक अधिकार मिळाले, लाभ मिळाले. आंबेडकरी चळवळीचा ते लाभ घेतात. पण आंबेडकरी चळवळीतला OBC समाज, इथला SC ST समाज आणि मायनॉरिटी समाज सहभाग घेत नाही. त्याच्यामुळे आंबेडकरवादी राजकारण हे लोकाभिमुख झालं नाही. बहुजन समाजाचा जनाधार आंबेडकरवादी राजकारणाला प्राप्त झाला नाही आणि त्याच्यामुळं आंबेडकरवादी राजकारण, स्वायत्त राजकारण उभा चालला नाही. आणि यामुळे काही नुकसान फक्त आंबेडकरी समाजाचं झालं का? याच्यामुळे काय नुकसान फक्त बौद्ध समाजाचं झालं का? उलट मी म्हणेल की आंबेडकरवादी समाजाचं, किंबहुना रिपब्लिकन समाजाचं, बौद्ध समाजाचं, आंबेडकरी समाजाचं नेतृत्व आणि मार्गदर्शन न घेतल्यामुळं इथल्या बहुजन समाजाचं वाटोळ झालेलं आहे. इथल्या बहुजन समाजाचं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वाटोळ झालेलं आहे. लक्षात घ्या. हे काँग्रेसच्या SC ST OBC बहुजन समाज हा काँग्रेसच्या नादी लागला, भाजपच्या नादी लागला. प्रस्थापित मनवादी राजकारत्याच्या आणि पक्षाच्या संघटनेच्या नादी लागून आज इथला बहुजन समाज हा घटनात्मक हक्क मिळवायला सुद्धा तो मागतकरी ठरला, तो भिकेला लागला. ही आजची परिस्थिती आहे. लक्षात घ्या. आणि आज जर या देशामध्ये आंबेडकरवादी स्वायत्त आणि स्वतंत्र राजकारण जर वाढलं असतं तर भारत हा महासत्ता देश झाला असता. संविधानानुसार लोकशाहीचं मूल्य यशस्वी झालं असतं आणि संविधानाने जे आज शेवटच्या माणसाला जा राष्ट्राच्या मुख्य प्रभावात आणणं हे जे उद्दिष्ट होतं ते पूर्ण झालं असतं आणि ह्या देशातली जनता, ह्या देशातली माणसं, या देशातील लोक हे सुखी झाले असते. परंतु ते होताना दिसत नाही, ते झालं नाही. हे या देशाच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आंबेडकरवादी स्वायत्त आणि स्वतंत्र राजकारण न वाढणं याचा दुसरा अर्थ होतं लोकशाही धोक्यात असणं, संविधान धोक्यात असणं नव्हे. लोकशाही भारताच्या दृष्टीनं अत्यंत दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. या देशामध्ये हा देश आज भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीच्या गुलामगिरीमध्ये जखडला जात आहे. या देशामध्ये बेरोजगारी वाढली, विषमता वाढली, जातीयता वाढली. राजकारणामुळे वाटोळं झालं. संविधान आणि लोकशाहीच्या नावाखाली सत्ताधारी ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीचा हा देश बटीक बनलेला आहे. या देशाचा राष्ट्रपती, देशाची निवडणूक आयोग आहे, देशाची न्यायपालिका सत्ताधाऱ्याची गुलाम बनत चाललेली आहे. हा देश अराजकतेकडे, हुकुमशाहीकडे आणि विनाशाकडे वाटचाल करत आहे. ही आजच्या राजकारणाची परिस्थिती, आजच्या देशाची परिस्थिती झालेली आहे. राजकारण म्हणजे लोकांच्या मताची लूट करून सत्तेचा उपभोग घेणं, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, पुन्हा घराणशाहीचं वर्चस्व, पुन्हा भांडवलशाहीचं वर्चस्व. यांच्या गुलामगिरीमुळे, यांच्या षडयंत्रामुळे भारतीय लोकशाहीचं राजकारणाचं वाटोळ झालेलं आहे. म्हणून भारतीय राजकारणाला जनकल्याणाचं पवित्र साधन बनवायचं असेल, हा देश वाचवायचा असेल, संविधानानुसार लोकशाही भारत हा यशस्वी करायचा असेल तर आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव भारताच्या राजकारणामध्ये वाढणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. एक आहे आंबेडकरवादी आणि बहुजन समाज. हा बहुजन समाज आंबेडकरवादी राजकारणाचा हा जनाधारच बनू शकला नाही किंवा तो जनाधार आम्ही बनवायला कुठं तर कमी पडलो. आंबेडकरवादी राजकारणात तो जनाधार आहे, तो बौद्ध समाज आहे, तो आंबेडकरी समाज आहे.
आणि याही समाजामध्ये फुटीरता ही शाप लागलेला आहे. ऐक्य नाही, एकसंगता नाही, संघटित राजकीय ताकद नाही. अनेक गट, अनेक पक्ष, अनेक संघटनांमध्ये बौद्ध समाज हा लोकशाही भारताचा आरसा असताना, बौद्ध समाज हा लोकशाही भारताचा राष्ट्रीय जनाधार, प्रमुख जनाधार असताना या जनाधारामध्ये विघटन झालं. ह्या जनाधारामध्ये अनेक पक्ष संघटना निर्माण झाल्या आणि हा जनाधार विस्तारी करून बौद्धेतर, दलित, बहुजन, ओबीसी, मराठा, शेतकरी हा समाजाला विस्थापित गरीब समाज, विस्थापित गरीब बहुजन समाज हा आंबेडकरवादी चळवळीचा, आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभावशाली जनाधार बनायला पाहिजे होता. आणि त्या ताकदीवरती या देशामध्ये आंबेडकरवादी स्वायत्त आणि स्वतंत्र राजकारण उभा राहायला पाहिजे होतं, पण ते तसं दिसताना दिसत नाही. आंबेडकरवादी राजकारणाची भूमिका इथल्या बहुजन समाजाला घटनात्मक अधिकार न्याय मिळवून देणं हे आहे. इथील लोकशाहीचं मूल्य यशस्वी करणं आहे, संविधानाची अंमलबजावणी करणं आहे. हे आंबेडकरवादी राजकारणाचं उद्दिष्ट असताना सुद्धा इथल्या बहुजन समाजाला आंबेडकरवादी चळवळ किंबहुना राजकारणाचं मूल्यच लक्षात आलं नाही. आज ही आंबेडकरवादी राजकारण आणि त्याचा निळा झेंडा घेतला ही एका जातीचा पक्ष आहे, एका जाती समुदायाचा पक्ष आहे, विशिष्ट समुदायाचा पक्ष आहे, विशिष्ट जातीचाच पक्ष आहे. आंबेडकरवादी राजकारणाकडे पाहण्याची इथल्या बौद्धेतर, दलित, बहुजन समाजाची, गरीब मराठा, मुस्लिम, आदिवासी, धनगर इत्यादी बहुजन समाजाची नकारात्मक आणि जातीग्रस्त मानसिकता आजही बदलली नाही. लक्षात, आंबेडकरवादी राजकारणाकडे पाहण्याची नकारात्मक आणि जातीग्रस्त मानसिकता न बदलल्यामुळं आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानी आणि स्वायत्त राजकारण उभा राहू शकले नाही. आणि आंबेडकरवादी स्वायत्त आणि स्वाभिमानी स्वतंत्र राजकारण उभा राहिल्यामुळं बहुजन समाजाला घटनात्मक न्याय हक्क मिळाला नाही. बहुजन समाज हा या देशाची शासनकर्ती जमात बनू शकली नाही. लक्षात, हे आजही बहुजन समाज आंबेडकर चळवळीकडे, आंबेडकरवादी राजकारणाकडे जातीग्रस्त मानसिकतेने पाहतो. जात या मानसिकतेमुळं आमच्या हक्काचं राजकीय विचारपीठ असणारं आंबेडकरवादी स्वायत्त राजकारण इथल्या बहुजन समाजानं उभाच केलं नाही. तो भाजपला मतदान करतो, तो काँग्रेसला मतदान करतो, इतर पक्षामध्ये काम करतो, इतर पक्षामध्ये साध्या मनसेमध्ये काम करत, मनसेच्या नेत्याची तो जात बघत नाही. भाजपमध्ये काम करताना भाजपच्या नेत्याचा कुठल्या नेता तो ब्राह्मणशाही पक्षही पाहत नाही, काँग्रेसचा नेत्याची तो जात बघत आहे. पण आंबेडकरवादी विविध पक्ष संघटनेचं राजकारण करत असताना इथला दलित सुद्धा, इथला बौद्धतर दलित, इथला ओबीसी, इथला मराठा, इथला आदिवासी, इथला धनगर सुद्धा त्या नेत्याकडे, त्या पक्ष संघटनेकडे जातीच्या चष्म्यानं, जातीग्रस्त मानसिकतेतून पाहतो. अरे आंबेडकरवादी हा जातीचा पक्ष नाही, ही जाती अंत्याची चळवळ आहे. आंबेडकरवादी राजकारण केवळ राजकीय पक्ष नाही, केवळ राजकारण नाही, जाती अंताची चळवळ आहे. आणि जाती अंतातून इथल्या बहुजन समाजाला सत्ताधारी बनवण्याची ताकद असणारा विचार आणि चळवळ आणि पक्ष म्हणजे आंबेडकरवादी राजकारण हे बहुजन समाजाच्या लक्षातच नाही आलं. बौद्ध समाज, रिपब्लिकन समाज, आंबेडकर समाज हा लोकशाही भारताचा, राष्ट्राचा प्रमुख जनाधार आहे. खरं तर ह्या जनाधाराकडे पूर्वाश्रमीचा भारताचा रिपब्लिकन समाज, बौद्ध समाज, आंबेडकर समाजाकडे पाहण्याची बहुजन समाजानं इज्जतीनं आणि सन्मानानं पाहायला हवं होतं. त्यांचं नेतृत्व आणि मार्गदर्शक घेऊन स्वतःची राजकीय ताकद एससी, एसटी, ओबीसीनं आणि मायनॉरिटीनं निर्माण करायला हवी होती, पण ते झालं नाही. आणि आमच्याही आंबेडकरी चळवळीच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर रिपब्लिकन नेत्यांनी, आंबेडकर चळवळीचं राजकारण करणाऱ्या नेत्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी स्वतःच्या बळावर राजकारण उभा करण्यापेक्षा, आंबेडकरवादी राजकारण, स्वायत्त राजकारण आणि स्वाभिमानी राजकारण उभा करण्यापेक्षा तर राजकारणाचा जनाधार असणाऱ्या समाजामध्येच फुटीरता निर्माण केली, गटतट निर्माण केले आणि स्वतःच्या सोयीचे पक्ष निवडले आणि त्या पक्षांच्या कळपामध्ये ते सामील झाले. आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वायत्त राजकारण उभा करण्यापेक्षा, तशा प्रकारची चळवळ निर्माण करण्यापेक्षा, तशा प्रकारचा जनाधार विस्तारीकरण करण्यापेक्षा आहे त्या समाजावरचे विघटन करून प्रस्थापित पक्षाकडून मिळणारं राजकीय हितसंबंध, लाभ याच्यासाठी लाचारीचं राजकारण केलं. सत्तेच्या उसण्या अवसानापायी
आम्ही परावलंबी राजकारण केलं, आम्ही गुलामगिरीचं राजकारण केलं. आणि त्यामुळंच या देशामध्ये आंबेडकरवादी राजकारण करताना नेत्यांनी स्वाभिमानी राजकारण करण्यापेक्षा लाचारीचं आणि परावलंबीचं राजकारण केलं. कधी भाजप कधी काँग्रेसकडे आंबेडकरवादी राजकारण करणारे नेते आणि विविध पक्ष संघटना अडकला गेला. पण गेल्या 60 वर्षामध्ये आंबेडकरवादी राजकारण उभा करावं, स्वतःच्या बळावर उभा करावं याचा विचार केला नाही, या पद्धतीनं कार्य केलं नाही. याला अपवाद आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि उत्तर प्रदेशामधील भवन मायावती यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्ष हे आणि इतर काय असणारे छोटे मोठे पक्ष हे आंबेडकरवादी स्वतंत्र राजकारण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये उभा करण्याचा प्रयत्न करतात. तशा प्रकारची चळवळ उभा करतात. आज महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्यामुळंच आंबेडकरवादी राजकारणाचं आंबेडकरवादी स्वायत्त राजकारण आणि स्वतंत्र राजकारणाचं अस्तित्व तरी जिवंत आहे. आम्ही दखलपात्र आहोत. आमचं अस्तित्व सुद्धा राजकारणामध्ये असणं गरजेचं आहे आणि ते निर्माण करण्याचं कार्य, ते टिकवण्याचं, ते वेगळं स्वाभिमानी आणि स्वतंत्र राजकारणाचं अस्तित्व आणि दखलपात्र राजकारण करण्याचं ऐतिहासिक काम आदरणीय प्रकाश आंबेडकर करतात, हे मान्यच करावं लागेल. आणि भविष्यामध्ये जर हे निर्माण व्हायचं असेल तर बहुजन आंदोलन प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालची वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी इत्यादी डॉक्टर सुरेश माने यांचा पक्ष, इतर बौद्धेतर इतर दलित काही मातंग समाजामध्ये परिवर्तनवादी स्वाभिमानी विचार करणारे पक्ष निर्माण झालेत. काही ओबीसी समाजामध्ये काही विस्थापित गरिबामधील जे परिवर्तनवादी पक्ष संघटना आहे यांना बरोबर घेऊन, मुस्लिम घटक धर्म बरोबर घेऊन प्रजासत्ताक महाआघाडी स्थापन करून या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वायत्त राजकारण, स्वाभिमानी राजकारण उभा करावं की जेणेकरून या देशामध्ये एक बहुजन समाजाचं स्वतःच्या हक्काचं विचारपीठ निर्माण होईल. हा देश संविधानवादी लोकशाहीनुसार चालेल यासाठी विचार करणं गरजेचं आहे. खरं तर खरा एक लक्षात घ्या, खरा आंबेडकरवादी हा गांधीवादी आणि हिंदुत्ववादी कल्पात कधीच असू शकत नाही. खरा आंबेडकरवादी हा गांधीवादी आणि हिंदुत्ववादी कल्पात कधीच असू शकत नाही. परंतु आमचे नेता हा वाघ आहे, पण तो सर्कशीतला वाघ, आणि सर्कशीतला वाघ काय शिकार करू शकत नाही. म्हणून कितीही भूक लागली तर गवत न खाणाऱ्या खऱ्या वाघाची पैदास निर्माण कार्यकर्ता आणि नेत्याची नैतिक मूल्यावर आधारित राजकारण उभा करण्याची ताकद आता आंबेडकर चळवळीमध्ये, आंबेडकरवादी राजकारणामध्ये करावी लागेल. लक्षात घ्या, या देशामध्ये एकतर काँग्रेस राज्य करेल किंवा भाजप राज्य करेल. हे काँग्रेस आणि भाजप हे जुळी भावंड आहेत आणि काँग्रेस आणि भाजपच्या आलटून पालटून सत्ता मिळवण्याच्या राजकारणामध्ये, या सत्तेच्या सारीपाटामध्ये लोकशाहीचा गळा घोटला गेलेला आहे, संविधान धोक्यात आला आहे. आणि सगळ्यात मोठं नुकसान या काँग्रेस आणि भाजपच्या आलटून पालटून सत्ता मिळवण्याच्या या सारीपाटाच्या खेळामध्ये, या षडयंत्रामध्ये आंबेडकरवादी स्वायत्त आणि स्वतंत्र राजकारणच उभा राहू शकले नाही, उभाच राहू दिलं नाही. प्रत्येक जाती घटकाला आंबेडकरी समाज, बौद्ध समाजाच्याच प्रत्येक नेत्याला काही सत्तेचे उष्णाउसाट देऊन, आमिष दाखवून, सत्तेचं आमिष दाखवून बहुजन समाजातील नेत्यांना फोडून यांनी स्वतःच्या स्वार्थाचं राजकारण केलं. पण स्वतःच्या ताकदीचं आणि स्वाभिमानाचं, नीतिमत्तेचं स्वायत्त राजकारण मात्र करू शकले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की एखाद्या नेत्याला बाबा तू जाऊ नको, ज्याला कितीतरी सांगितलं आणि तो जर ऐकायला तयार नसेल तर तो जाणार असेल प्रस्थापिताच्या बंगल्यात, प्रस्थापिताच्या घरात, तर त्याला कुशाला जाऊ द्या. पण जाताना त्यानं आपली झोपडी मोडून जाऊ नये, जाताना त्यानं आपली पर्णकुटी मोडून जाऊ नये, ही डॉक्टर बाबासाहेबांची भूमिका होती. परंतु झालं काय, हा कारण का तर कधी तू ज्या घरात गेलाय, ज्या प्रस्थापिताच्या पक्षात गेलेला, घरात गेलाय, त्या प्रस्थापिताच्या मालकाचं तुझं जर कधी भांडण झालं तर तो मालक तुला पाठी गुंडगुणावरती लाथा मारून तो हाकलून देईल. मग तुझ्या राजकीय निवाऱ्याचा प्रश्न निर्माण राहणार कुठं. म्हणून आपली झोपडी मोडून जाऊ नका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. पण आमचे नेते
आंबेडकरीवादी, स्वतःला आंबेडकरवादी चळवळीचे नेते म्हणणारे आमचे पुढारी आणि पक्ष आणि संघटना आज बाबासाहेब आंबेडकरांची स्वाभिमानी असणारी राजकीय झोपडी मोडून दुसऱ्याच्या पक्षाच्या वसरीवर गेले, दुसऱ्याच्या घराच्या वसरीवर गेले, दावणीला गेले. आणि ह्या त्यांच्या लाचारीमुळं, खरं तर लाचारीमुळं आमचं स्वायत्त राजकारण आणि स्वाभिमानी राजकारणच उभा राहू शकलं नाही. म्हणून आंबेडकर चळवळीमध्ये नेता मोठा झाला, नेत्याचे पक्ष मोठा झाला आणि पक्षाचे चांगबलाने जे जयकार जिंदाबाद म्हणणारे कार्य पाठीराखे मोठे झाले, पण आंबेडकरवादी राजकारण मात्र मोठं झालं नाही. हे सगळ्यात मोठी शोकांतिका लक्षात घ्या. आंबेडकर चळवळीच्या नावाखाली राजकारण करणारे लाचार पुढारी मोठे झाले. प्रस्थापिताच्या दावणीला बांधणारे, प्रस्थापिताच्या दावणीला बांधणारे नेते मोठे, दावणीला बांधलेले नेते मोठे झाले. पण आंबेडकर त्यांच्या पक्ष मोठा झाला, त्यांचे बी बाजार बुणगे कार्यकर्ते मोठे झाले. पण आंबेडकरवादी राजकारण आणि चळवळ मात्र मोठी झाली नाही. आंबेडकरवादी राजकारण, स्वतंत्र आणि स्वायत्त राजकारणाचा प्रभाव मात्र भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाढला नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून हे बदलायचं चित्र असेल तर उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निळ्या झेंड्याखाली कोणी काँग्रेसचं फडकं घेऊन येईल, कोण भाजपचं फडकं घेऊन येईल, कोण फुटलेल्या शिवसेनेचं फडकं घेऊन येईल, कोण फुटलेल्या राष्ट्रवादीचं फडकं घेऊन येईल, निळ्या झेंड्या पट्टी गळ्यात बांधून हातात झेंडा घेऊन तो बाबासाहेबांचं नाव घेऊन जर तो इतर पक्षाच्या गांधीला मत मागत असेल, तो हिंदुत्ववाद्याला मत मागत असेल, प्रस्थापिताला मत मागत असेल, तर आता आंबेडकरी समाजानं नव्हे तर बहुजन समाजानं अशा लाचार नेत्याला आणि कार्यकर्त्याला उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जोड्यानं मारण्याची ताकद ठेवली पाहिजे, लक्षात घ्या. नाव बाबाचं घेतोय आणि काम मत दुसऱ्याला मागतोय. झेंडा बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा घरी घेऊन येतोय आणि चिठ्ठी देतोय घड्याळ, तुतारी, शिवसेना, पंजा आणि कमळ. वार आंबेडकरवादीनो, वार बहुजन समाजानो. आता झेंडा सुद्धा आमचाच असेल, मतदारी आमचा असेल, पक्षही आमचा असेल आणि चिन्ह सुद्धा आमचंच असेल. ह्या स्वाभिमानाची भूमिका घेऊन आंबेडकरवादी स्वायत्त आणि स्वतंत्र राजकारण वाढलं पाहिजे. हे न वाढल्यामुळं राजकारणामध्ये गुन्हेगारी शिरली, राजकारणामध्ये धर्मांता, जातीयता निर्माण झाली, राजकारण हे भ्रष्टाचाराची गटारगंगा होऊन बसली, राजकारण हे गरिबाला लुटण्याचं साधन झालं, राजकारणामध्ये खोटारता निर्माण झाला, संविधान विरोधी कृत्य घडायला लागलं, लोकशाही विरोधी कृत्य घडायला लागलं. या देशातली घटनात्मक संस्था सुद्धा ब्राह्मणीकरण झालं. हे राजकारणाची बदललेली परिस्थिती, सध्याची परिस्थिती आणि सध्याची स्थिती बदलायचं असेल तर ही व्यवस्था बदलण्याची ताकद फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातच आहे. म्हणून आंबेडकरवादी विचाराचा प्रभाव वाढला पाहिजे. सगळ्यात आणखी एक मुद्दा महत्वाचा ह्या ठिकाणी मुद्दा मांडतो की हे आजचा जो मुद्दा आहे तो माझ्या ह्या आजच्या विषयाचा खरा सार आहे, समजून घ्या. 5 ऑगस्ट बौद्ध बहुजन समाज, बौद्ध धम्मानंच बहुजन समाजाचं ऐक्य होऊ शकते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार 5 ऑगस्ट 1956 दिल्लीच्या बंगल्यातील व्हरांड्यामध्ये बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्याशी बोलताना म्हटले होते की आपल्यामध्ये जो महारबांग चांभार असा जो भेद आहे, एससी मध्ये केवळ किमान महारबांग चांभार असा जो भेद आहे तो नष्ट होऊन साऱ्यांना बौद्ध धम्मी करणं आणि त्यांच्या मार्फत न्यायासाठी, हक्कासाठी झगडत राहणं आणि दुसऱ्या बाजूला इतर बहुजन समाजाला, ओबीसीला, मराठा बांधवांना, धनगर बांधवांना, माळी बांधवांना, आदिवासी बांधवांना बौद्ध धम्मात आणणं आणि हे आपल्या ऐक्य शक्तीच्या बळावर आम्ही यशस्वी करू, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. बौद्ध धम्मानं बहुजन समाजाचं ऐक्य निर्माण करून त्याचा जनाधारावर आंबेडकरवादी स्वायत्त आणि स्वाभिमानी आणि स्वतंत्र राजकारण निर्माण करायचं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. या भूमिकेवर आम्ही कामच केलं नाही. ही भूमिका घेऊन आम्ही बहुजनापर्यंत गेलोच नाही. ही भूमिका घेऊन आम्ही एससी, एसटी, ओबीसी पर्यंत प्रबोधनच केलं नाही, जनाधारच निर्माण केलं. बौद्ध समाजानंच, बौद्ध धम्मानंच बहुजन समाज हा शासनकर्ती जमात बनवू शकतो.
बौद्ध धम्मानंच बहुजन समाज हा संघटित बनू शकतो. बौद्ध धम्मामुळेच बहुजन समाजातील जातीयता नष्ट करून जात विरहित बहुजन समाज निर्माण करण्याची ताकद आणि तत्वज्ञान विचार आणि चळवळ म्हणजेच बौद्ध धम्म आणि बौद्ध धम्मानंच बहुजन समाजाला एकत्र करा यांचं संघटन बौद्ध समाज आणि त्या जोरावरती आंबेडकरवादी स्वतंत्र राजकारण स्वायत्त राजकारण उभा राहू शकतं. ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 ऑगस्ट 1956 दिल्लीच्या हार्डिंग न्यूजच्या बंगल्यातील व्हरांड्यासमोर कार्यकर्त्यासमोर बोलताना म्हटलं होतं. पण या भूमिकेवर आम्ही कामच करू शकलो नाही. हिंदू म्हणून इथला बहुजन समाज कधी संघटित होणार नाही. जोपर्यंत हिंदू धर्म व्यवस्था आहे तोपर्यंत जात असणार आहे आणि जोपर्यंत जात आहे तोपर्यंत बहुजन समाज हा जातीत विभागलेला, जातीत विस्कटलेला, जातीच्या नावाखाली एकमेकाकडे नकारात्मक आणि जातीग्रस्त मानसिकतेनं पाहणारा हा बहुजन समाज जातीमुळे कधीच संघटित होणार नाही. आणि तो संघटित होणार नाही तर आंबेडकरी चळवळीचा तो जनाधारच बनणार नाही. आंबेडकरवादी राजकारणात तो जनाधारच बनणार नाही. आणि म्हणून बुद्ध आणि धम्म घेऊनच आंबेडकरवादी राजकारणाची मांडणी करावी लागेल. बुद्ध आणि धम्म घेऊन रिपब्लिकन पक्षाची मांडणी करावीची होती. ही बाबासाहेबांची भूमिका आणि अपेक्षा होती, उद्दिष्ट आणि ध्येय होतं. बुद्ध आणि धम्म घेऊनच आंबेडकरवादी राजकारणाची मांडणी करावं लागेल. हे न झाल्यामुळं आंबेडकरवादी स्वायत्त रण स्वतंत्र राजकारण निर्माण झालं नाही. आंबेडकरवादी राजकारण म्हणजे काय? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता, जात विरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत निर्माण करणं हे आंबेडकरवादी राजकारणाचं ध्येय आहे. इथल्या शेवटच्या माणसाला न्याय देणं, लोकशाहीचा न्याय देणं हे आंबेडकरवादी राजकारणाचं ध्येय आहे. एक व्यक्ती एक मत या न्यायाने जसं राजकारणामध्ये समता प्रस्थापित झाली तसं एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये प्रस्थापित करणं ही आंबेडकरवादी चळवळीचं, आंबेडकरवादी राजकारणाचं ध्येय. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही हे आंबेडकरवादी राजकारणाचं ध्येय आहे. आणि यानुसार जर हे ध्येय प्रस्थापित करायचं असेल, हे ध्येय समता निर्माण करायचं असेल, या देशामध्ये विषमता नष्ट करायचं असेल, भांडवलशाही नष्ट करायचं असेल, या देशातील भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल, नैतिक मूल्यावर राजकारण समाज उभा करायचा असेल, नैतिक मूल्यावर माणूस, कुटुंब, समाज आणि राष्ट्र निर्माण करायचं असेल तर आंबेडकरवादी स्वतंत्र राजकारणच वाढलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आता प्रयत्न. बहुजन ओबीसी बांधवांनो, काँग्रेस आणि भाजपचं भांडण कशाचं आहे लक्षात घ्या. ओबीसी बांधवांनो, तुमचा बहुजन समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, तुमचा प्रतिनिधित्व काँग्रेस हे तुमचं बहुजनाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही. तसं भाजप सुद्धा बहुजनाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही. काँग्रेस आणि भाजपचं भांडण कशाचं असायचं हे ओबीसी बांधवांनो, मराठा बांधवांनो, एससी बांधवांनो, आदिवासी बांधवांनो समजून घ्या. इथल्या उच्चवर्णीयाचं आणि भांडवलशाहीचं प्रतिनिधी कोणी करायचं याच्यासाठी भांडण आहे काँग्रेसचं भाजपचं. जरी काँग्रेसचं धोतर काँग्रेसचं असलं तर आतली चड्डी मात्र आरएसएसचीच आहे. आणि म्हणून ह्या धोतराच्या आणि आरएसच्या चड्डीच्या नादी लागताना आपलं स्वतःचं आणि स्वायत्त राजकारण उभा करूया. शेवटचा मी मुद्दा या ठिकाणी मांडतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील संविधानाच्या माध्यमातून मताचा अधिकार दिला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद निर्माण झाला, हसू लागले. आणि कृपाल स्वामी नावाचे ब्राह्मण बाबासाहेबांना म्हणाले की बाबासाहेब तुम्ही हसताय. बाबासाहेब म्हणले हो, माझ्या ज्या समाजाच्या स्पर्शाचा विटाळ मानला जात होता, त्या समाजाला शूद्र, अतिशूद्र, स्पृश्य, अस्पृश्य विभागलं गेलं, त्या समाजाला मी मताचा अधिकार देऊ शकलो. कृपाल स्वामी म्हणाले खरंय बाबासाहेब तुमचं, पण तुमचा समाज इतका गरीब आहे की तुमच्या लोकांची मतं विकत घेऊन आम्ही या देशाचं, महाराष्ट्राचं राजकारण करू. पण बाबासाहेब म्हणाले कृपाल स्वामी नावाच्या ब्राह्मणाला की कृपाल स्वामी तुमचं बरोबर आहे, पण ज्या दिवशी माझ्या लोकांना, ज्या दिवशी माझ्या आंबेडकरी समाजाला, बौद्धेतर, दलित, बहुजन समाजाला, विस्थापित गरीब मराठा, धनगर, माळी, आदिवासी, मुस्लिम समाजाला आपल्या मताची किंमत कळेल, त्या दिवशी कृपाल स्वामी तुमच्या इतके गरीब कोणीच असणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. पण झालं उलट. कृपाल स्वामी आता खरं आजच्या राजकारणामध्ये कृपाल स्वामी खरं होतोय. 100-500 रुपये मटणाची ताटली आणि 100-500 रुपयासाठी मत विकू नका. मत विकणं म्हणजे स्वतःची प्रतिष्ठा, स्वतःची इज्जत विकण्यासारखं आहे. लक्षात घ्या. तुम्हाला जी मत दिलंय ती तुम्हाला मालक बनण्यासाठी दिलंय, हा देश उभा करण्यासाठी दिले. लक्षात घ्या. मत हे मूल्य आहे आणि हे मूल्य भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीचं वर्चस्व वाढवण्यापेक्षा आंबेडकरवादी स्वायत्त राजकारण वाढवण्यासाठी या मताचा उपयोग करा. तरच तुम्हाला लोकशाही भारतामध्ये स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा घटनात्मक अधिकार आणि प्रतिष्ठा निर्माण होईल आणि संविधानानुसार देश
लोकशाहीचं मूल्य यशस्वी होईल. आणि म्हणून आंबेडकरवादी स्वायत्त राजकारण वाढवणं आता गरजेचं आहे. लक्षात, प्रस्थापिताच्या दावणीला बांधणारे हे कधीच करू शकत नाही. काँग्रेसच्या आणि भाजपच्या सत्तेसाठी, सत्तेच्या उसण्या अवसानासाठी कुठं आंबेडकरी चळवळ मोठी हुआ अगर न हो, काय त्यात माझं पडलंय, पण त्या चळवळीच्या नावाखाली मला राजकीय फायदा होतोय, मला आमदार खासदार होता येतंय. आणि याशा नेता मिळाला मध्ये पाठीमागच्या जे जेकार करणाऱ्या कार्यक्रम, तुम आगे बढो हम तुम्हारे पीछे, तुमच्या जिंदाबाद नावानं घोषणा देणाऱ्या पाठीराख्याचं कल्याण होतं, चांगलं होतं, फायदा होतो. चळवळीचा विचार कुठं घेऊन बसला? माणूस हा चळवळीच्या विचार आणि मूल्यापेक्षा राजकारणामध्ये स्वतःचं हितसंबंध अधिक मोठं समजायला लागला. काय प्रस्थापिताच्या राजकीय शक्तीविरोधात लढण्यापेक्षा प्रस्थापित राजकीय भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही शक्तीच्या विरोधात लढून स्वतंत्र आंबेडकरवादी स्वायत्त राजकारण उभा करण्यापेक्षा प्रस्थापिताच्या राजकारणाचा जो राजकीय लाभ मिळतो, जे हितसंबंध आहे, तो हितसंबंधाचा अधिक विचार करणारा नेता आणि संघटना आणि पक्ष ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाले. पण स्वतःच्या बळावर राजकारण उभा करावं अशी एकालाही अक्कल नाही, एकालाही त्याची गरज वाटत नाही, तशा प्रकारचा स्वाभिमान वाटत नाही. म्हणून आता एक लक्षात घ्या की आमच्या बहुजन समाजाच्या ताकदीवरच, मतावरच इथल्या प्रस्थापिताचं राजकारण चालू आहे. तर बहुजन समाजानं आंबेडकरवादी राजकारणाला ताकद देणं गरजेचं आहे. अरे एकदा आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वायत्त राजकारण वाढवून तर पहा. ज्या दिवशी हे भारताच्या राजकारणामध्ये आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढेल, त्या दिवशी लोकशाही भारत हा यशस्वी झाला असेल, त्या दिवशी भारत हा महासत्ता झाला असेल. आंबेडकरवादी राजकारण हा जातीचा, त्याच्याकडे पाहण्याची जातीची मानसिकता बहुजन समाजानं बदला. तुम्हाला राजकीय हक्क जर मिळवायचे असेल, सत्तेच्या उसण्या अवसानानं समाजात कुठल्या जातीचा नेता किती पंतप्रधान झाला, आमदार झाला, खासदार झाला, मुख्यमंत्री झाला, तर तो जातीचा नेता खासदार आमदार मंत्री झाला तर जातीचं कल्याण होणार नाही, त्या समाजाचं कल्याण होणार नाही. तर इथल्या स्वतःच्या हक्काच्या ताकदीवरती आंबेडकरवादी स्वायत्त राजकारण उभा राहिल्याशिवाय बहुजन समाजाला न्याय मिळणार नाही. याचा विचार करून आंबेडकरवादी स्वायत्त आणि स्वाभिमानी राजकारणाला उद्याच्या विधानसभेला बळ देऊन, ताकद देऊन बहुजनाने स्वतःचा जनाधार, स्वतःचा आंबेडकरवादी राजकारणाचा चेहरा बनावा. तरच तुमच्या पुढच्या येणाऱ्या भावी पिढीला इथल्या लोकशाहीचं मूल्य आणि प्रतिष्ठान हक्क मिळेल. याच्यासाठी विचार करावा. आणि आता एकच गरज आहे, या देशाची, या लोकशाही बहुजन समाजाची गरज आणि उद्दिष्ट म्हणजे आंबेडकरवादी स्वायत्त आणि स्वतंत्र आणि स्वाभिमानाचं राजकारण आहे, ते वाढवूया. एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय अहिल्यामाय, जय महाराष्ट्र, जय भारत.